नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आज भाजप आणि ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मुर्जी पटेल यांचा अर्ज दाखल करताना भाजपचे अनेक दिग्गज नेते हजर होते. शिंदेंच्या पक्षातले मंत्री दीपक केसरकर सुद्धा मुर्जी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. तर दुसरीकडे ऋतुजा लटके यांचा अर्ज भरण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते हजर होते. स्वतः आदित्य ठाकरे यांनी लटके यांचा अर्ज भरण्यासाठी हजेरी लावली. खासदार प्रियंका चतुर्वेदी सुद्धा यावेळेला हजर होत्या. आमच्याकडे स्थानिकांचा प्रेमाचा पूर आणि समोर असलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना लोक जमवण्यासाठी 10 पक्ष एकत्र घ्यावी लागली आणि समर्थक जमवायला अनिल परब यांना बांद्रा ते दहिसर इथपर्यंत लोक आणावी लागलेत. याचाच अर्थ या निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे. मुर्जी पटेल यांचा विजय एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये 25,000च्या मताधिक्याने होईल. आता फक्त लटके ताईंचा फक्त वापर होतोय. ते लटके ताईंना पण कळेल उद्या. मातोश्री असेल, उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंबीय फक्त वापर करायला त्यांना माहिती असतं. आणि आज तृप्ती सावंतांना उद्या कोण विचारलं नाही. त्यांचे साधे फोन पण मातोश्रीने उचलले नव्हते काल. तोच विषय आहे. आणि इथे आमच्या मुर्जीबाईंचं काम आहे. वर्षानुवर्ष या मतदारसंघामध्ये काम करतात, म्हणून इथे आमचा विजय निश्चित आहे. त्यांच्याकडे फक्त नेते आहेत, कार्यकर्ते आमच्याकडे आहेत, मतदार आमच्याकडे आहेत. त्याच्या मला वाटतं ते नेत्यांची टोळी जमवू शकतील, परंतु मतदार आमच्या झोळीचंच मतदान टाकणार. आणि जो निष्ठेचा कार्यकर्ता बोलतात की झोकून देऊन काम करणारा, ते आमच्याकडे आहेत. आणि आपण काँग्रेसची काय अवस्था झाली देशभर बघताय. महाराष्ट्रात 30 आहे, मुंबईत तर काहीच नाही. राष्ट्रवादीचं तर मुंबईत अस्तित्वच नाही. आणि शिवसेनेचं काय चाललंय हे आपण त्या ठिकाणी बघताय. जर त्यांना लटके मॅडम या उमेदवाराकडून त्यांना सिंपतीची वेव्ह क्रिएट करायची होती आणि ही सिंपतीची वेव्ह कोणाला क्रिएट करायची होती तर ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीला करायची होती. कारण या मतदारसंघामध्ये विरोधी पक्ष कोण आहे तर तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे. मागच्या वेळेला इलेक्शनला युतीच्या विरोधामध्ये त्यांना 27,000 मतं फक्त मिळालेली होती. आता ते बॅकडोर एंट्री जशी त्यांनी सरकारमध्ये केली होती तशी अंधेरी मतदारसंघामध्ये करू इच्छितात. म्हणून त्यांनी लटके मॅडमलाच एक सिंपती वेव्ह म्हणून ते पाठिंबा देत आहेत. मुर्जी पटेल यांच्या रॅलीमध्ये एक वेगळंच समीकरण पाहायला मिळालं. कोकणातले कधी काळचे कट्टर वैरी मुर्जी पटेल यांच्या रॅलीत समर्थन देण्यासाठी एकत्र आले होते. भाजपचे आमदार नितेश राणे आणि शिंदे पक्षाचे आमदार मंत्री दीपक केसरकर हे एकत्र आले होते. दोघांनीही मुर्जी पटेल घवघवीत मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुर्जी पटेल यांनी बड्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेला उपस्थित असलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार हल्लाबोल केलाय. ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हात आग नसून ती मशाल म्हणजे मला आईस्क्रीमचा कोन वाटत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. तसंच रमेश लटकेंना मातोश्रीवर प्रवेश दिला जात नव्हता असं स्वतः रमेश लटके यांनी आपल्याला सांगितलं होतं असा दावा देखील नितेश राणेंनी केलाय. रमेश लटके यांच्या निधनानंतर ठाकरे पक्षाकडून उगाचच सहानुभूती लाटण्याचं काम सुरू असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे. खरं तर आजची निवडणूक ही महत्त्वाची आहे. भाजपसाठी कमळ हे चिन्ह आहे, परंतु पहिल्यांदाच मशालीच्या चिन्हावरती शिवसेनेचे उमेदवार उद्धव गटाकडून उभे राहत आहेत. तुम्ही स्वतः समर्थन देण्यासाठी आलात, काय सांगाल? मशाल आहे की आईस्क्रीमचं कोण आहे मला माहित नाही. उद्धव ठाकरेचं चिन्ह मशाल होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये आग नाहीच आहे. आईस्क्रीमचा कोण आहे तो, म्हणून त्या हिशोबाने. आणि आमचा उमेदवार, आमची बाजू भक्कम आहे.
मुरजीबाई हे घराघरातला उमेदवार आहे, घरातला भाऊ आणि मित्र म्हणून असंख्य वर्षी या भागाची त्यांनी सेवा केलेली आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये येणारा माणूस आहे आणि रमेश लटकेजींनी जे काम आत्तापर्यंत उभं केलेलं आहे त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम अतिशय सक्षम पद्धतीने आमचे मुरजी पटेल करतील. खरं तर महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की ज्यावेळेला एखाद्या आमदाराचं दुःखद निधन होतं त्यावेळेला बिनविरोध निवडणूक आपण करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु भाजपने तो पायंडा मोडला. कधी येऊ झालंय. मग बँड्राला जेव्हा बाळासाहेबांचं निधन झालं तेव्हा मग अशी नियम का नाही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणून उगाचच्या ह्या सगळ्या जे काही खोटी माहिती पसरवण्याचं जे काम चालू आहे ना ते कोणी करू नये शेवटी. मग आणि जे आता निवडणूक जाहीर झालेली आहे, उमेदवार आपलं फॉर्म भरतायत, आता मैदान तयार झालं, आता लढू. नेमका विजय कोणाचा होणार, कारण वातावरण बदललेलं आहे, भावनिक साथ मिळते आहे रमेश लटके यांच्या पत्नीला, चिन्ह बदलल्यामुळे सुद्धा तसंच वातावरण. लटकेजींनी या मतदारसंघामध्ये विकास केला आणि पुढे घेऊन जाण्याचं काम मुरजी पटेल करतील. शेवटी रमेश लटकेजींना जिवंत असताना उद्धव ठाकरे कितींदा भेटले आमदार म्हणून. मातोश्रीमध्ये त्यांना येण्याची एंट्री होती तरी का? त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं, मी अंगणेवाडीला त्यांच्याबरोबर फ्लाईटमध्ये जात होतो तेव्हा स्वतः सांगितलं, उद्धव ठाकरे सतत मला अपमानित करतात, मला भेटत नाहीत, माझा फोन उचलत नाहीत. आज रमेश लटके साहेब जिवंत असते तर आज शिंदे साहेबांबरोबर असते ते. म्हणून उगाच उद्धव ठाकरे आणि त्यांची मुलांनी आणि त्यांच्या त्या टोळकीने ना रमेश लटकेंच्या नावाने सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करू नये. धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. तर सहानुभूती गोळा करू नये अशा पद्धतीचं वक्तव्य नितेश राणे यांच्या वतीने करण्यात येते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अंधेरी पूर्व गणेश मंदिर मालपा डोंगरी इथून त्यांच्या मिरवणूक फेरीला सुरुवातही झालेली होती. यावेळेला युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, अनिल परब, अनिल देसाई, दिलीप वळसे पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप उपस्थित होते. महाविकास आघाडीचे इतर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आता आपल्या सोबत आहेत. आदित्यजी, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोठ्या संख्येने शिवसैनिक तुमच्या सोबत आहेत. उदयजी, इथे आम्ही सगळे एका जोश मध्ये आहोतच, पण तरी देखील राग आणि दुःख आमच्या मनात आहे की ऋतुजाताईंसोबत त्यांनी जे केलं, ह्या खोकासुरांनी जे 2-3 दिवस आपण बघतोय जे केले, खोटे आरोप असतील, हायकोर्टात आम्हाला जो एक विजय मिळालेला आहे, सत्यमेव जयते, ह्यालाच महत्व आहे, सत्तामेव जयतेला नाही, हे आज दाखवलेलं आहे. महाविकास आघाडी आज एकत्र आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीची ही लिटमस टेस्ट ठरणार आहे का ही पोटनिवडणूक? लिटमस टेस्ट हा शब्द 2002 पासून मी मीडियामध्ये ऐकत आलो. प्रत्येक बीएमसीच्या वेळी लिटमस टेस्ट असं सांगितलं जातं. तरी देखील मुंबईकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्व नावासोबत उभे राहिलेले आहेत आणि ते उभे राहणार. रमेश लटके यांनी केलेलं काम, महाविकास आघाडीची ताकद याच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढतोय आणि मला पूर्ण खात्री आहे की आम्ही ही निवडणूक जिंकू. त्याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता ही निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहे. मशाल क्रांती घडवणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष या महाराष्ट्रामध्ये क्रांती जे घडवणार. राजकारण झालं त्यानंतरही विजय निश्चित वाटतोय तुम्हाला? 100%. आम्ही भाड्याची माणसं आणली नाहीत असं देखील म्हटलं जात आहे. त्यांना भाड्याची माणसं आणणारी त्या माणसांच्या चेहऱ्यावर कळतं कोण भाड्याची आहेत आणि कोण खरे आहेत. चिन्ह बदलल्यामुळे फार फरक पडत नाही. ही कार्यकर्त्यांची परीक्षा आहे की कार्यकर्त्यांनी घराघरामध्ये जाऊन आपल्या पक्षाचं चिन्ह त्या ठिकाणी पोहोचवायचं आणि चिन्ह हे सिम्बॉल आहे, त्याच्यामध्ये मतदान करणं आणि त्याच्यामधून आपला उमेदवार निवडून आणणं आणि जनतेला सुद्धा याच्यामध्ये जो न्याय अन्याय काय आहे तो कळतो. त्यामुळे ते लोकशाही आघाडीच्या पारड्यामध्येच आपलं मत टाकतं. विजय ऋतुजा लटके यांचाच होईल, कारण त्यांना सगळ्यांचा पाठिंबा आहे. आणि आता बातमी आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातली. शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या वरळीमध्ये भाजपनं मराठमोळ्या दीपोत्सवाचं आयोजन आता केलेलं आहे. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील वरळीमधल्या जांभोरी मैदानावर भाजपकडून या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काही महिन्यांपासून भाजप शिवसेनेला नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नाहीये. मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं सण आणि उत्सव साजरे करण्यावर पुन्हा एकदा भर दिल्याचं दिसतंय. 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या
वरळी मतदारसंघात भाजपनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे. माजी आमदार आणि शिवसेनेचे युवा नेते अवधूत तटकरे यांनी भाजपात आज जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तटकरे यांनी आपल्या समर्थकांसोबत भाजपात प्रवेश केला. सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केलाय. त्यांच्या समर्थकांसह त्यांच्या भाजप प्रवेशाचा हा कार्यक्रम आज मुंबईमध्ये पार पडला. सगळ्यांच्या संमतीने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेण्याचं एकच कारण की देशात असलेलं सक्षम नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांचं, राज्यामध्ये आता नवीन घडलेलं सरकार जे राज्याला प्रगतीपथावर नेत आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, आता आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील, जिल्ह्यातले आमचे तिन्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर, महेशदादा बालडी, आदरणीय रविशेठ पाटील या सर्वांना सोबत घेऊन भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीची वाढ रायगड जिल्ह्यामध्ये कशी होईल, अधिकाधिक ग्रामपंचायती, अधिकाधिक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरपालिका या कशा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येईल यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्नशील राहू. देशामध्ये सर्वात मोठा घोटाळा तेलगी स्टॅम्पचा झालेला होता आणि त्यानंतरचा मोठा घोटाळा आता झालाय असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जवळपास 100 कोटींचे स्टॅम्प खरेदी केल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केलाय आणि म्हणूनच या सगळ्याचा तपास होणं अत्यंत गरजेचं असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. हा जो घोटाळा झालाय तो जवळजवळ 100 कोटी रुपयाचा स्टॅम्प घोटाळा झालेला आहे. 100 कोटी रुपयाचे स्टॅम्प हे विकत घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे ती चौकशी सुरू आहे. बरं, ही चौकशी का सुरू आहे तर मुंबईच्या निर्मल नगर जे पोलीस स्टेशन आहे तिथे 4683 ॲफिडेव्हिट ही बोगस मिळाली. त्यावेळी जे फोन केले पोलिसांनी समोरच्या व्यक्तींना आणि त्यांना विचारलं की हे तुमचं ॲफिडेव्हिट आहे का, समोरच्या शेकडो लोकांनी सांगितलं की आमचं ॲफिडेव्हिट नाही. त्या दिवशी तिथले 2-3 नोटरी देखील फरारी होते आणि म्हणून आम्ही अशी भूमिका मांडली, मीच ती भूमिका मांडली की हा मुंबईपुरता सीमित फ्रॉड नाही आहे, हा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत आलेला फ्रॉड आहे. आणि म्हणून काल देखील कोल्हापूरमध्ये क्राईम ब्रांच जाऊन आलं की CBI चौकशी चालू नाही, क्राईम ब्रांचची चौकशी चालू आहे आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी पुढे येतील आणि ते महाराष्ट्राला दिसणार आहे. ते काय बोलले म्हणून मी काहीतरी बोलायचं, अर्जुन कोण, आपण आज चिपळूणच्या विकासावर बोलू. ज्यावेळी भाजप काहीतरी आमच्याकडनं करून घेण्याची वेळ येईल तेव्हा आमच्यामध्ये देखील धमक आहे, कशा पद्धतीने प्रतिकार करावे ते बघू. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपलं ठिय्या आंदोलन स्थगित केलंय. खडसेंनी जळगाव शहर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलं. रात्रभर खडसे पोलीस स्टेशन बाहेरच ठाण मांडून होते. जिल्हा दूध संघामध्ये झालेला कथित गैरव्यवहार हा गैरव्यवहार नसून तब्बल 1.5 कोटी रुपयांची चोरी झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल न केल्यानं खडसेंनी रात्रभर ठिय्या दिला. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीनंतर आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबतच्या चर्चेनंतर खडसेंनी आपलं आंदोलन मागे घेतलं. आता या प्रकरणी खडसे न्यायालयात दाद मागणार असल्याचं समजतंय. आम्ही असं ठरवलेलं आहे की आता न्यायालयामध्ये 156(3) खाली आम्ही दाद मागावी आणि न्यायालयामध्ये सगळी भूमिका सांगावी आणि न्यायालयाच्या नुसार की आमचा FIR 2 केला पाहिजे अशा स्वरूपाचे आदेश न्यायालयाच्या माध्यमातून घेण्यात यावे असं आता आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे आता हे जे आंदोलन आहे हे तूर्त स्थगित करण्यात आलेलं आहे. यानंतरची एक महत्त्वाची मोठी बातमी साताऱ्यातली आहे. पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह सापडलाय. बेपत्ता पणन सहसंचालक घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीपात्रात सापडलाय. NDRFच्या पथकाला शोध घेताना त्यांचा मृतदेह सापडलाय. गेल्या 2 दिवसांपासून घोरपडे बेपत्ता होते. नक्षल चळवळीचा मास्टर माइंड प्राध्यापक गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ GN साईबाबा आणि त्याच्या साथीदारांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली आहे. सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारची मंजुरी घेण्यात आलेली नाही. या तांत्रिक कारणामुळे हायकोर्टानं सर्वांना निर्दोष सोडलंय आणि तसंच
सादर केलेले पुरावे सुद्धा कोर्टानं फेटाळलेले आहेत। याआधी 7 मार्च 2017ला साईबाबाला बेकायदा कारवाई प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आलेलं होतं। गडचिरोली सेशन्स कोर्टानं साईबाबा आणि त्याच्या साथीदारांना दहशतवादी कृत्याचा कट रचणं, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणं आणि दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणं इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत जन्मठेपेसह विविध कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावलेली होती। मागील 5 वर्षापासून साईबाबा आतमध्ये आहे आणि पूर्ण टीम त्यांची आतमध्ये आहे। ज्यात जे एलिगेशन्स होते ते काही नाही, पण कॉन्स्पिरसी एवढंच त्यांनी दाखवलेलं आहे। त्याच्यात काही त्यांच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं आणि या बेसिसवर कोर्टाने पण चांगले प्रकारे त्यांनी एव्हिडन्सला कन्सिडर करून त्यांनी आम्हाला जस्टिस दिला आहे। गरीब आणि गरजू रुग्णांसाठी एक महत्त्वाची बातमी। सरकारी रुग्णालयात वैद्यकीय चाचण्यांसाठी लागणारा वेळ लक्षात घेता महानगरपालिकेनं खासगी केंद्रांवर माफक दरात आता चाचण्या करण्याची योजना आणलेली आहे। यामध्ये रक्त चाचणीपासून सीटी स्कॅन ते MRI पर्यंतच्या चाचण्यांचा समावेश आहे। गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांना माफक दरात वैद्यकीय सेवा पुरवण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं हा निर्णय घेतलाय। मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये असलेल्या बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिकच्या 2 किलोमीटर परिघात असलेल्या डायग्नोस्टिक सेंटर्सना यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेली आहे। खासगी रुग्णालयात चाचण्यांसाठी रुग्णांना पालिका रुग्णालयातल्या डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन चिठ्ठी अत्यावश्यक असणार आहे। खासगी लॅबचं जे संभावित दरपत्रक असेल ते नेमकं कसं असेल पाहूया। डिजिटल एक्सरेसाठी 500 रुपये, अल्ट्रा सोनोग्राफीसाठी 1500 रुपये, 2D इको टेस्टसाठी 3000 रुपये, कलर डॉपलरसाठी 3000 रुपये, मॅमोग्राफीसाठी 1500 रुपये, ECG काढण्याचे 400 रुपये, सिटी स्कॅनसाठी 2000 रुपये, सिटी स्कॅन कॉन्ट्रास्टसाठी 2500 रुपये, MRI साठी 3500 रुपये, MRI कॉन्ट्रास्टसाठी 4500 रुपये, दातांच्या एक्सरेसाठी 350 रुपये, तर OPG साठी 100 रुपये। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा ही भेट झाली। ही भेट 15 ते 20 मिनिटांची झाली। नेमक्या कोणत्या विषयावर या दोघांची भेट झाली हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचा आरोप करत खळबळ उडवून दिलेली होती आणि यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयनं या प्रकरणातील प्राथमिक तपास केला। त्या तपासानंतर अनिल देशमुख आणि इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। महाविकास आघाडी काळादरम्यान जो तपास झाला त्यामध्ये परमबीर सिंग यांना निलंबित देखील करण्यात आलेलं होतं। मात्र आता परमबीर सिंग पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याचं समजतंय। त्यामुळे परमबीर सिंग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। आणि आता बातमी महावितरण ग्राहकांना दरवाढीच्या शॉकची। राज्यातली वीज आता आणखी महागण्याची शक्यता आहे। वीज वितरण कंपनी महावितरणनं या संदर्भात गुरुवारी राज्य विद्युत नियामक आयोगाशी चर्चा केली आहे। या बैठकीनंतर आयोगानं कंपनीला दरवृद्धीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिलेत। नियमानुसार 2.5 वर्षांपर्यंत महावितरण दरवाढीची मागणी करू शकत नाही। ही मुदत 30 नोव्हेंबरला पूर्ण होतीये आणि या पार्श्वभूमीवर महावितरणनं दरवाढीची मंजुरी मिळवण्यासाठी याचिका दाखल करण्यासाठीचा पुढाकार घेतलाय। या संदर्भात अधिकारी उघडपणे काही बोलायला तयार नाहीयेत, परंतु गुरुवारीच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियामक आयोगात जात दरवाढी संदर्भातली याचिका दाखल करण्याबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आयोग विविध शहरांमध्ये जनसुनावणी घेऊन हा निर्णय घेणार आहे की नागरिकांवर दरवाढ लादली जाणार आहे हे अद्याप निश्चित झालेलं नाही। महावितरणकडे किती ग्राहकांचे थकीत आहेत
पैसे. आपण पाहूया ग्राफिक्सच्या या माध्यमातून. कृषी 45,700 कोटी रुपये, घरगुती ग्राहकांचे 1,900 कोटी रुपये, वाणिज्य 400 कोटी रुपये, औद्योगिक 750 कोटी रुपये, पॉवरलूम 400 कोटी रुपये, पाणी पुरवठा 1800 कोटी रुपये आणि पथदिवे 6,500 कोटी रुपये. ऐन दिवाळीच्या तोंडावर उल्हासनगर महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट झालेला आहे. मालमत्ता करापोटी पालिकेला तब्बल 566 कोटी रुपयांची थकबाकी येणार आहे. त्यामुळे ही वसुली करण्याच्या अनुषंगानं उल्हासनगर महानगरपालिकेला 6 महिन्यात दुसऱ्यांदा मालमत्ता करासंबंधी अभय योजना लागू करण्याची वेळ आली आहे. 15 ते 31 ऑक्टोबरपर्यंत ही योजना सुरू असेल. यात उल्हासनगरवासियांना मालमत्ता करावरील दंड 100% माफ करण्यात येणार असून उर्वरित संपूर्ण रक्कम ही एक रकमी भरायची आहे. चालू आर्थिक वर्षात फक्त 3.5 कोटी रुपयांच्या आसपासची वसुली झाल्यानं पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाल्याचं समजतंय. अंधश्रद्धेच्या संशयातनं एका महिलेचे हात बांधत स्मशानभूमीतनं तिला फिरवत तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. हा सगळा अमानुष प्रकार नंदुरबारमधल्या अक्कलकुवा तालुक्यातल्या कुकर खाडीपाडा गावात घडलेला आहे. आरोपी कुटुंबाच्या बहिणीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. पीडित महिला ही बहिणीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा समज आरोपी कुटुंबाचा झाला आणि यामुळेच पीडितेला तिच्या घरातनं ओढून घेऊन जात आरोपींनी तिला स्मशानभूमीत नेलं. त्या ठिकाणी तिचे हात बांधले. स्मशानाला चक्कर मारून तिला शपथ देत चौघांनी बेदम मारहाण केली आहे. सुटका झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडितेनं 10 किलोमीटरची पायपीट करत मोलगी पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. आणि यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. डीपीडीसीच्या बैठकीसाठी